उन्हाळा सुरू झालेला आहे आणि अशा वेळी आपल्याला मस्त थंडगार क्रीमी काहीतरी खायला मिळालं तर खूपच छान वाटतं ना. तर म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे थंडगार असा फालुदा. नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते पूजा स्पेशल रेसिपीजमध्ये, जिथे मिळतात सोप्या, झटपट आणि टेस्टी रेसिपीज. अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा. इथे हा मस्त असा फालुदा तयार करण्यासाठी मी 1 लिटर दूध घेतलंय आणि त्यातील साधारण अर्धा कप दूध मी बाजूला ठेवले. अर्धा कप दुधामध्ये मी साधारण पाव कप कस्टर्ड पावडर घातलेली आहे आणि ती मी इथे व्यवस्थितपणे विरघळवून घेते. आता हे दूध मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. या दुधाला उकळी आली की आपण हे घालणार आहोत. त्या दुधामध्ये मी साधारण अर्धा कप साखर घातली आहे आणि साखर छान विरघळली आणि दूध गरम झालं की त्यामध्ये आपण हे कस्टर्ड पावडरची स्लरी घालणार आहोत. आता हे आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया आणि दुधाला छान 1 ते 2 उकळ्या आल्या की आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता दूध हळूहळू थोडंसं दाटसर होतंय. साधारण 5 ते 7 मिनिटामध्ये या दुधाला छान उकळी येते आणि उकळी आली की आपण लगेचच गॅस बंद करून हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आता मी गॅस बंद करते. आता एका कढईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवले आणि त्यामध्ये मी साधारण 2 चमचे साखर घातलेली आहे आणि या ज्या फालुद्याच्या शेवया बाहेर मिळतात त्या मी यामध्ये घातलेल्या आहेत. अगदी थोड्याशाच घालायच्या आहेत, जास्त आपल्याला लागणार नाही त्या. आणि 2 ते 3 मिनिटच आपण याला उकळून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटानंतर एका चाळणीमध्ये आपण हे काढून घ्यायचं आहे आणि ह्याची कुकिंग प्रोसेस थांबण्यासाठी मी वरून पुन्हा थोडंसं थंड पाणी यामध्ये घातलेलं आहे. आता आपण फालुदा सर्व करूया. तर सुरुवातीला मी साधारण 10 मिनिटं सब्जा बी भिजत घातले होते पाण्यामध्ये. ते सब्जा बी इथे घातलेत. त्यानंतर वरून थोड्याशा या शेवया घालूयात आणि त्यानंतर आपण घालणार आहोत रोज सिरप किंवा रूह अफजा. यामुळे आपल्या फालुद्याला टेस्ट खूप छान येणार आहे. शेवया अगदी कमी प्रमाणात घालायच्या आहेत. साधारण प्रत्येक ग्लासला एखादा चमचा आपण या शेवया घालणार आहोत. आता आपण घालूया थोडीशी टुटी फ्रुटी आणि त्यानंतर आपण या ग्लासमध्ये अगदी वरपर्यंत हे कस्टर्ड मिल्क जे आपण थंड करून घेतलं होतं ते घालायचं आहे. खूपच छान असा हा फालुदा बनतो. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आता आपण याच्यानंतर 1 स्कूप आईस्क्रीम घालायचं आहे. कोणत्याही फ्लेवरचं आईस्क्रीम तुम्ही इथे घालू शकता, पण मी इथे व्हॅनिला फ्लेवरचं आईस्क्रीम घातलेलं आहे. आणि वरून मी पुन्हा थोडीशी टुटी फ्रुटी घालते. तुम्ही हवं तर थोडेसे ड्रायफ्रूट्ससुद्धा घालू शकता. आणि वरून एक मी मोठी चेरी घालते आणि हा आपला मस्त असा रॉयल क्रीमी फालुदा तयार आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा. सोबतच अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. पुन्हा भेटू अशाच मस्त अशा थंडगार, चटपटीत आणि छान अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत सुद्धा शेअर करा.